सर्वांना नमस्कार। स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा। आपल्याला कल्पना आहे 79वा स्वातंत्र्य दिन आपण आज 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करत आहोत। आत्ताच आपण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावरचं भाषण ऐकलं आणि तरुणांना उत्साह निर्माण करणारं, तरुणांच्या उद्योजकतेला खूप मोठा सन्मान देणारं हे भाषण होतं। आपल्याला माहीत आहे की पाठीमागं पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये आज दुपारी आपण इथे बोलायला उभे आहोत। आपणा सर्वांना कल्पना आहे की आपण या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एक गोष्ट नेहमीच सांगत आलोय की या देशामध्ये, या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सर्वच जनतेने भाग घेतला होता, सहभाग घेतला होता आणि मोठमोठ्या नेत्यांची नावं आपण नेहमीच आपल्या इतिहासामध्ये ऐकत आलेलो आहोत, त्यांच्याबद्दल अनेक ग्रंथ पुस्तकं वाचत आलेलो आहोत। परंतु या देशाच्या चळवळीमध्ये सर्व नागरिकांचा उल्लेख येतोच असं नाही। आणि मग हा जो उल्लेख आहे, हा उल्लेख आपल्याकडे लक्षात येतं की अनेक अशा दुर्मिळ किंवा जंगलामध्ये खेड्यापाड्यामध्ये राहणारे लोक होते, त्यांनी सुद्धा या स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घेतला होता आणि त्यांचा उल्लेख कुठे आला, कुठल्या वृत्तपत्रात, कुठल्या बातमीमध्ये आला की आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो। याच पद्धतीनं आज हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। दैनिक लोकमत च्या नवी मुंबई पुरवणीने आज पहिल्या पानावर बातमी छापली की ब्रिटिश राजवटीला घणसोलीकरांनी दिली धगधगत्या आंदोलनाची अनुभूती। नमक का कायदा तोड दिया, ब्रिटिश सरकार चले जाओच्या घोषणांनी त्यावेळी नवी मुंबई दुमदुमली होती आणि यामध्ये भाग घेणारे आमचे लोक आहेत रामा दिवड्या रानकर, शंकरबुवा शिनवार पाटील, चाहू अंबो पाटील, नारायण मरोजी मडवी, वाल्मिक महादू पाटील, दाजी लक्ष्मण गायकर। मला हे सांगायचं आहे की यामध्ये आगरी कोळी लोकांचा सहभाग यामध्ये दाखवला आहे। खूप वर्षांनी इतिहासकारांना, वृत्तपत्रकारांना, साहित्यिकांना ही चांगली आठवण दैनिक लोकमतनी दिली। त्यासाठी सगळे पत्रकार बांधव यांचं मी आभार मानतो। आणि जोपर्यंत या देशातल्या शेवटच्या माणसाला, तो आदिवासी असेल, एसटी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, याचा हा स्वातंत्र्य लढ्यातला सहभाग इतिहास सांगत नाही, तोपर्यंत त्याला असं वाटत राहतं की या स्वातंत्र्य लढ्यात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात आमचे पूर्वज होते की नव्हते असा प्रश्नचिन्ह निर्माण होता। आणि म्हणूनच अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या दिवशी आज मुद्दामून या आगरी कोळी लोकांचा सहभाग स्वातंत्र्य लढ्यात होता, त्यांची नावं मी इथे घेतली। आपल्याला कल्पना आहे हा घणसोली हा एक नवी मुंबईतला प्रमुख असा गाव आहे। याच पद्धतीनं आपल्याला कल्पना आहे की चिरनेरमध्ये जो जंगल सत्याग्रह झाला यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथले आदिवासी, आगरी, कोळी, न्हावी सगळ्या मागासवर्गीय जातींचे लोक होते। आणि एकूणच आपल्याला कल्पना आहे की चौदार तळ्याचं आंदोलन असेल, कुळ कायद्याचं आंदोलन असेल, या मनुस्मृती दहन असेल, ही सगळी आंदोलनं देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच देशात आमच्यावर ज्यांनी गुलामगिरी लादली होती त्या गुलामी विरुद्ध, म्हणजे सामाजिक आणि धार्मिक ज्या रूढी परंपरा होत्या त्याच्यापासून मुक्ती मिळवायचं जे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालं, त्यामध्ये नारायण नागू पाटील यांनी जे कुळ कायद्याचं आंदोलन केलं, हे सुद्धा आमचं स्वातंत्र्य युद्धच होतं। दोन प्रकारच्या लढाया आपल्याकडे होत्या, परक्या इंग्रज, मोगल, पोर्तुगीज यांना घालवून देणं, परक्यांना घालवून देणं, आणि अंतर्गत जी विषमता आहे त्या विषमतेविरुद्ध आपल्याकडे आंदोलनं झाली। यामध्ये आपल्या लोकांनी सहभाग घेतलाय। मला अभिमान आहे की रायगड जिल्ह्याने यामध्ये फार मोठा पुढाकार, चौदार तळे असेल, मनुस्मृती दहन असेल, कुळ कायदा असेल, यामध्ये सहभाग घेतला होता आणि हे सुद्धा आपल्या देशाचं स्वातंत्र्य युद्धच आहे। आणि परके इंग्रज गेले, परंतु ज्यांचं आमच्यावर आज राज्य आहे किंवा
ज्यांच्या गुलामीत आम्ही मनुस्मृतीच्या काळात होतो त्याच गुलामीत आम्ही आजही आहोत। आणि म्हणून हे देशांतर्गत विषमतेविरुद्ध जे युद्ध आहे, म्हणजे संविधान विरुद्ध मनुस्मृती असं जे पारंपरिक युद्ध आपल्याकडे चालू आहे, ते सुद्धा आमचं स्वातंत्र्य युद्ध आहे। आणि या स्वातंत्र्य युद्धात रोजच आपण लढत असतो। आणि म्हणून ब्रिटिश राजवटीला घणसोलीकर आगरी कोळ्यांनी जी हे दिले, म्हणजे धगधगती अशी आंदोलनाची अनुभूती करून दिले की इथला आगरी कोळी भंडारी जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात लढाऊ होता तसा स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा आम्ही मागे नव्हतो, अशा प्रकारचं ही बातमी इथे आलेली आहे। या बातमीबरोबरच आपल्याला कल्पना आहे की आमची लढाई जी कुळ कायद्यापासून सुरू झाली ती कुळ कायद्याची लढाई अजूनही संपली नाही। जमिनींचा संघर्ष आम्हाला करायला लागतो। आणि म्हणून कालच्या लोकसत्तेत बातमी आहे की शहरातील बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा, एकीकडे सिडकोने आमच्या जमिनी घेतल्या, MIDCने आमच्या जमिनी घेतल्या आणि आमची गावठाणं सुद्धा ते लोक देत नाहीत। आणि म्हणूनच दुसरीकडे पेपरला जी बातमी आहे ती अशी आहे की MIDCत सिडको उभारणार गृहसंकुल, म्हणजे MIDCची स्थापना ही उद्योगांच्या वाढीसाठी झाली होती, त्यासाठी आमच्या जमिनी घेतल्या, परंतु जमिनीला भाव आला, 7 कोटी गुंठा भाव आला आणि म्हणून त्या जमिनी बिल्डरला देण्याचं काम आता राज्य शासन करते। आणि मुंबईमध्ये ही गोष्ट आपण पाहतोय की अदानी आणि अंबानी लोढा हे आपल्या जमिनी वेगवेगळ्या प्रकारे घेत आहेत। सेजच्या जमिनी हजारो एकर जमिनीत पडून आहेत। म्हणजे आजही आमच्या देशाचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य OBC SC ST या मागासवर्गीय जातींपर्यंत पोहोचलेलं नाही। आणि म्हणून त्यांच्यासाठी लढणं हे सुद्धा आमच्या दृष्टीने मागासवर्गीयांच्या दृष्टीने स्वातंत्र्य युद्ध आहे। मनुस्मृतीच्या विषमतेविरुद्ध हे युद्ध अंतर्गत चालू असतं आणि हे लोकशाही मार्गाने अहिंसक अशी ही जी चर्चा आहे ती आपल्याला इथे करायची आहे। आणि म्हणूनच आजचा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे। खरं म्हणजे पुन्हा एकदा मी सगळ्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आपलं हे स्वातंत्र्य चंद्र सूर्य असेपर्यंत चिरायू राहो। जसा लोकशाहीतून हिटलरने हुकुमशाह लोकशाहीतूनच लोकशाही प्रणालीतून हिटलरसारखा हुकुमशाह जगाने पाहिला, अशा प्रकारची हुकुमशाही आमच्यावर येऊ नये किंवा कोणता हुकुमशाह या देशात जन्माला येऊ नये। आणि म्हणूनच लोकशाही मानणाऱ्या नागरिकांनी सातत्याने लढावं लागतंय, बोलावं लागतंय। आणि म्हणूनच मी आज एक महत्त्वाच्या निर्णयाकडे लक्ष वेधू इच्छितो। मी पुन्हा एकदा ह्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असताना आमच्या मनुस्मृतीने लादलेल्या गुलामगिरी विरुद्ध लढणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आम्हाला शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण सुरू केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं आणि स्वातंत्र्य चळवळीतले सगळेच सुभाषचंद्र बोस, त्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असतील आणि सरदार पटेल असतील, अब्दुल कलाम आझाद असतील, असे अनेक जे महात्मा गांधी असतील, या सगळ्यांना मानवंदना देत असताना त्या तत्कालीन स्वातंत्र्य युद्धाच्या काळात 2 प्रकारचे प्रश्न आपल्या देशासमोर होते। पहिला प्रश्न होता की परकीय सत्ताधाऱ्यांपासून आपल्या नागरिकांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं, आणि दुसरं होतं की अंतर्गत जी धार्मिक विषमता आमच्याकडे आहे, मनुस्मृतीने लादलेली विषमता आहे, ती विषमता इथल्या SC ST OBC आणि स्त्री शूद्रांना अधिकार देत नव्हती। त्यांच्या अधिकारांची लढाई ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत होतो। आणि अशाच प्रकारची लढाई आज आम्ही आमच्या देशात लढतोय। आगरी कोळी माळी भंडारी आणि हाच विषय घेऊन आम्ही सतत बोलत असतो। आणि हा एक सुद्धा राष्ट्रवाद आहे। या देशातल्या 85% OBC SC ST या नागरिकांना समतेचे, समानतेचे, न्यायाचे, सामाजिक न्यायाचे, आर्थिक न्यायाचे, राजकीय न्यायाचे अधिकार देणं, ही लढाई स्वतंत्रपणे आपण लढत आहोत। आणि हा खरा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला नवा राष्ट्रवाद आहे, जो 85% लोकांसाठी आहे। या 85% लोकांना अधिकार नाकारणारे लोक जे होते ते लोक या देशातले उच्चवर्णीय होते, आज आहेत, आणि यांच्याशी जो संघर्ष आहे तो आम्हाला निरंतरपणे चालवावा लागतो। आपल्याला कल्पना आहे, भारत आमचा देश आहे, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत। याच पद्धतीने जरी हा संघर्ष आला तरी बंधुभावाने तो आम्ही अहिंसक पद्धतीने लढण्याचा संकल्प करत आहोत। या देशाचं ऐक्य ठेवायचं असेल तर जाती, धर्म, पंथ, लिंग यांच्यावर होणारे सगळे भेद आम्ही मिटवले पाहिजेत आणि आम्ही सगळे भाऊ आहोत ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं। आणि या भूमिकेने मी आज तुमच्या समोर बोलत आहे। आणि म्हणूनच
आपल्याकडे एक आता परवाच विकास पाटील आमचे जे नवी मुंबईतले गावठाण विकास किंवा गावठाण हक्क, जमीन मालकी यांच्या संदर्भातले एक चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी एक फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी न्यायालयाने म्हणजे जो मागचा जो एक GR होता सरकारने काढला होता 23 सप्टेंबर 2024ला आमच्या राज्य शासनाने सांगितलं होतं की प्रकल्पग्रस्तांची जी गावठाणातली बांधकामं आहेत म्हणजे सिडको क्षेत्रातली 95 गावातली ती नियमित करण्याचा GR त्यांनी काढला होता आणि हा GR कसा न्यायालयाला मान्य नाही अशा प्रकारची एक पोस्ट लिहिली आहे. विकास पाटील यांना मी धन्यवाद देईन. आणि या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलेलं की श्री राहुल ठाकूर आणि अन्य वकील मंडळी या केसमध्ये आहेत आणि या वकिलांचं मी अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी एक गोष्ट उघड केलेली आहे की आपल्याला कल्पना आहे की एक जो GR काढला होता 23 गावठाणात केलेली बांधकामं आहेत जी विस्तारित गावठाणातली आहेत ती बांधकामं नियमित होतील अशा प्रकारचा तो GR होता आणि याच्यावर फार मोठी चर्चा आम्ही पनवेलमध्ये किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावठाणातले आमचे खूप कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी ती किरण पाटलांनी ती एक छोटीशी बैठक कामोठ्याला लावली होती आणि यामध्ये मी सुद्धा भूमिका मांडली होती की हा जो GR आहे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी काढलेला तो चुकीचा आहे. कारण जमीन जर विस्तारित गावठाणातली जी जमीन आहे ती जर सिडको आपल्या नावे दाखवत असेल, खरं म्हणजे ताबे कब्जा वहिवाटीने ती जमीन आमची आहे किंवा सिडकोनी घेतलेली सगळी जमीन ही आमची आहे, आगरी कोळी कराड्यांची आहे, असं असताना विस्तारित गावठाणातल्या जमिनीवर आमची असलेली बांधकामं ती सिडकोचं नाव ठेवून नियमित होतील म्हणजे भाडे कराराने नियमित होतील, उत्पादन आयोग रद्द करून प्रकल्पग्रस्तांना जमीन मालकी देत नाही तोपर्यंत घरं नियमित होऊ शकत नाही. अशा प्रकारची भूमिका मी नेत्यांच्या हक्कांच्या बाजूची आहे, कुळ कायद्याची आहे आणि ही भूमिका आमची बरोबर होती. कारण जमीन जर सिडकोची असतील तर कोणत्याही GRने घरं नियमित कशी होणार असा मोठा प्रश्न होता आणि सिडको जर आपल्याला ह्या जमिनी देत नसेल तर हा सिडकोचा इथल्या प्रकल्पग्रस्त आगरी कोळ्यांशी केलेला कृतज्ञपणा आहे. आपल्याला कल्पना आहे की एकदा एक पत्रकार विकास पाटील यांनी अशा प्रकारची भूमिका मांडली होती की सिडकोशी प्रकल्पग्रस्त कृतज्ञ झाले आणि ती जी बातमी होती त्याला सुद्धा प्रतिवाद मी केला होता की ज्या सिडकोला आम्ही मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या, आमचे शेती मासेमारी सगळे रोजगार दिले, आम्हाला स्वतःला उद्ध्वस्त करून घेतलं, त्या सिडकोनी प्रकल्पग्रस्त आगरी कोळ्यांबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. आम्ही कृतज्ञ राहण्याचा प्रश्न येत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या आमच्या OBC आगरी कोळ्यांच्या बाबतीत स्पष्ट भूमिका, नेटाची भूमिका मी सतत मांडत आलो. इथे अरविंद म्हात्रे आहेत, या सगळ्यांनीच नेहमी मला या कामाला पाठिंबा दिलाय. अनेक कार्यकर्ते आहेत, चेतन डाऊर आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठिंबावर मी हे बोलत आलेलो आहे. आणि जी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांनी इतिहासात घेतली होती की 7/12 आमच्या नावाने नसताना, आम्ही कुळ असताना, आम्ही नोकर असताना आमच्या स्वातंत्र्याचा पहिला ठराव कुळ कायद्याच्या निमित्ताने या देशामध्ये रायगड जिल्ह्यातल्या आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांनी आपल्याला कल्पना आहे की चरी अलिबाग येथे मांडला आणि देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर आमचं स्वातंत्र्य म्हणजे काय ही भूमिका स्पष्ट केली. आम्ही कोणाच्या शेतात नोकर राहणार नाही, आम्ही कोणाच्या शेतात कुळ राहणार नाही, हा देश जर आमचा आहे तर 7/12 सुद्धा आमचा असला पाहिजे, हीच भूमिका गावठाण हक्क कायद्याच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथे मी मांडत आलो. आणि अशा प्रकारचा फसवा GR या नगरविकास खात्यानं एकनाथ शिंदे यांनी इथे मांडल्यानंतर मी त्यांना सांगितलं, ज्या मराठा ब्राह्मण खोतांविरुद्ध, वैश्य मारवाडी खोतांविरुद्ध आगरी कोळी भंडाऱ्यांनी कुणब्यांनी जी लढाई दिली ती लढाई ऐतिहासिक आहे आणि या लढाईचं सूत्र आजही बदललेलं नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा GR बोगस कसा आहे हे राजाराम पाटलांनी अगोदर सांगितलं होतं पण लोक मानत नव्हते. आज राहुल ठाकूर यांच्या याचिकेमुळे स्पष्ट झालं की या GRला न्यायालयाची मान्यता नाही. कारण याचा टेक्निकल अर्थ असा आहे की जमीन जर सिडको आपली म्हणत असतील आणि तर दुसऱ्याच्या जागेत असलेली घरं ही नियमित कशी होणार हा साधा प्रश्न कुणालाही पटण्यासारखा आहे की प्रथम जमीन आपली असली पाहिजे आणि जमिनीवर मालकी आमची नसेल तर त्याच्यावरची घरं ही अतिक्रमण ठरतं. आता बाकीचे कायदे जे नियमांचे आहेत, घरं कशी असावी, उंची कशी असावी, रुंदी कशी असावी, या बाबतीत तर देशातली सगळीच गावठाणं अनधिकृत आहेत म्हणजे यामध्ये कोणाचाही दोष नाही. त्या अर्थाने जर सरकारच्या कायद्याने केला तर रायगड किल्ला आणि ताजमहाल सुद्धा अनधिकृत ठरू शकतो कारण याच्या परमिशन घ्यायला तेव्हा काय भारत सरकार नव्हतं. आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात आमची आगरी कोळ्यांची गावठाणं मुंबई, ठाणे, रायगडमध्ये असतील तर ती अनधिकृत ठरवण्याचा या शासनाचा अधिकार नाहीये. आणि म्हणून जुनी जी गावं आहेत त्या जुन्या गावांना
जमीन मालकीसह घरांची मान्यता, स्वयंविकासाचा अधिकार द्यावा ही मागणी घेऊन मुंबईच्या गावठाणासाठी मी बोललेलो आहे. परंतु आताचा प्रश्न फार वेगळा आहे. या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात. याच पद्धतीने नवी मुंबईत सुद्धा आगरी कोळ्यांमध्ये वेगवेगळ्या विचारांची लोक आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही या GRला विरोध यासाठीच केला कारण या GRमध्ये जमीन मालकी नाही आणि म्हणून अनेक लोक म्हणायचे की जमीन मालकी नसली तरी चालेल, भाडे करार करू आणि आपल्या घराला मान्यता देऊ. तर अशी मान्यता न्यायालय देऊ शकत नाही. तुमचं जे घर आहे ते तुमच्या जागेत असलं पाहिजे, तुमच्या मालकीत असलं पाहिजे, तरच ते अधिकृत. अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयात, उच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयात दिलेला आहे. आणि कोणी सांगेल की तुमचं घर जिथे आहे ते तुमच्या मालकीच्या जमिनीत असलं पाहिजे, हा निसर्गाचा न्याय आहे. आणि म्हणून ह्या GRला आम्ही विरोध केला. आता काही लोक एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे समर्थक असल्यामुळे, कंसात मी असं म्हणेन दलाल असल्यामुळे, त्यांनी त्या निर्णयाला पाठिंबा दिला. परंतु आता उच्च न्यायालयाने हे सिद्ध केलं की अशा प्रकारच्या निर्णयाला न्यायालयाची मान्यता नाही. आणि न्यायालयाची मान्यता नाही याचा दुसरा अर्थ असा होतो की त्याला संविधानाची मान्यता नाही. न्यायालय काय स्वतंत्र निर्णय कधी देत नसतं. संविधानिक जे कायदे आहेत ते संविधानिक कायद्यांचा अर्थ लावण्याचं काम फक्त न्यायालय करतं. आणि मी आदरणीय राहुल ठाकूर या वकिलांचं आभार मानेन की हा प्रश्न न्यायालयाला तुम्ही विचारला आणि तुम्ही उघड केलं की या GRला न्यायालयाची मान्यता नाही. आणि म्हणून सर्वच वकिलांसाठी, सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांसाठी, गावठाणासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. या निर्णयाची चिकित्सा मी पुढे करणारच आहेत. पण पहिल्यांदा आपल्या लोकांसाठी ही अत्यंत काळजीची गोष्ट आहे कारण हे निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आगरी कोळी प्रकल्पग्रस्तांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करावं आणि सरकार असं दाखवते की तुमची घरं आम्ही या GRने नियमित केली. ही जी फसवणूक आहे ही अगोदरच उघड झालेली आहे. त्याच्यामुळे आजपासून आगरी कोळी घराण्यांना आपल्या घरांसाठी स्वतंत्र लढा द्यावा लागेल आणि हा लढा अत्यंत महत्वाचा लढा. आणि म्हणूनच मी या बातमीच्या सुरुवातीला एक MIDCची बातमी दाखवलेली आहे. त्या MIDCच्या बातमीमध्ये आपला हे जे उद्योग खातं आहे सरकारचं ते म्हणतंय की MIDCत उभारणार गृहसंकुले. म्हणजे आमच्या जमिनी उद्योगांसाठी सरकारने घेतल्या, तिथे 400 एकरवर झोपडपट्ट्या झाल्या. त्या झोपडपट्ट्यांचा SRA करायला मान्यता नगरविकास खातं पण देते आणि सिडको पण देते आणि MIDC पण देते. मग MIDCच्या जागा मूळच्या आमच्या असताना तिथे झोपडपट्ट्यांच्या घरांना मान्यता आणि गृहसंकुलांना नव्याने जवळजवळ अर्धी जागा द्यायला MIDC तयार झाले. मग प्रकल्पग्रस्तांनी ज्या सिडकोला जमिनी दिल्या त्या सिडको क्षेत्रामधली जी विस्तारित गावठाणं आहे जी 90% आहेत ती गावठाणं आम्हाला तुम्ही जमीन मालकीसह का देत नाही हा प्रश्न आहे. याच पद्धतीने उरणकरांना, पनवेलकरांना माहिती आहे मोठ्या प्रमाणात जमिनी 50,000 एकर जमिनी आमच्या सेजसाठी संपादित केल्या. जो रिलायन्सचा सेज आहे या सेजच्या आंदोलनात लोकनेते दत्ता पाटील यांच्यासोबत मी 2006 पासून काम केलं. खरं म्हणजे तिथूनच माझा या जमिनींच्या हक्कांच्या आंदोलनात प्रवेश झाला. आणि त्या जमिनीमध्ये एकही प्रकल्प, एकही नोकरी, एकही घर नसताना तिथे आता सुद्धा घरांसाठी म्हणजे बिल्डरांसाठी जागा द्यायची तयारी सरकार करते. आणि एवढी मोठी 50,000 एकरवरून आमची आगरी कोळ्यांची जागा तुम्ही घेतलेली असताना गावठाणांच्या घरांना नोटीस का देता हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच हा जो लढा आहे, एकीकडे कालच बिवलकर या ब्राह्मण सावकाराला, जो कुळ कायद्याचा मधला सावकार आहे आणि सावकारांना 12.5% भूखंड द्यायचे नसतात असा नियम आहे, कायदा आहे, तो कायदा धाब्यावर बसून नगरविकास खात्यानं 1,000 कोटींचे 12.5% पुनर्वसनाचे भूखंड आहेत ते या बिवलकरला दिले. आणि दुसरीकडे आमच्या आगरी कोळ्यांना द्यायला भूखंड नाहीत. आणि अशा स्थितीमध्ये या सगळ्या निर्णयांचा सारासार विचार करून आगरी कोळ्यांनी आपला लढा निश्चित केला पाहिजे. आणि म्हणूनच यावर आम्ही जो उपाय सांगितला होता की प्रत्येक गावाने मूळ गावठाणाच्या बाहेर विस्तारित गावठाणात वाढलेली जी घरं आहेत ती घरं मोजावीत, सीमांकन करावं, याचा ठराव, याचा प्रस्ताव नकाशासहित जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, भूमी अभिलेखला द्यावा. ते जर ऐकत नसतील तर उच्च न्यायालयात जावं. कारण गावठाण हक्क हा संविधानिक हक्क आहे. आपल्या संविधानानं आर्टिकल 40 नुसार गावांचं नियोजन राज्य सरकारने करावं. केंद्र सरकारने त्यासाठी स्वामित्व योजना कायदा आणलाय. परंतु हे सगळे कायदे नवी मुंबईतल्या आगरी कोळ्याला लागू नाहीत. कारण नवी मुंबईतल्या आगरी कोळ्यांच्या जमिनीला आता भाव आलाय 7 कोटी रुपये गुंठा. आणि या जमिनी विकूनच या सरकारला, म्हणजे त्यामध्ये स्पष्ट नाव घेतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, आमचे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री, सिडकोचे प्रमुख असतील आणि अजितदादा पवार यांना ह्या जमिनी विकून इथे प्रचंड पैसा बिल्डरांकडून कमवायचा आहे आणि या पैशावर या निवडणुका लढायच्या आहेत. हे मी स्पष्टपणे म्हणतो.
कारण मी गरिबीत लढणारा 2 वेळा हरलेला खासदार आहे. पैशाचं महत्त्व मी जाणतो की प्रचारासाठी पैसे लागतात आणि गरीब उमेदवारांकडे पैसे नसल्यामुळे ते हरतात. लोकशाहीतली ही जी विषमता आहे, इथल्या आगरी कोळी कराड्यांना म्हणजे ओबीसी SC ST ना भविष्यामध्ये निवडणुका लढताना या विषमतेचा त्रास होईल आणि याची दखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी घेऊन सांगितलं होतं की सामाजिक हक्कांची, आर्थिक हक्कांची, सामाजिक न्यायाची आंदोलन तुम्ही चालू ठेवा. आणि म्हणूनच हे जे आंदोलन आहे गावठाण हक्कांचं, हे त्यातलंच एक आंदोलन आहे. आणि म्हणून हा जो ठराव 23 सप्टेंबर 2024 ला जो राज्य शासनाने म्हणजे नगर विकास खात्यानं भाडेकरारांनी जागा द्यायचा निर्णय घेतला होता, हा निर्णय या याचिकेमध्ये स्पष्ट झालेला आहे. हा सरकारी ठराव हा नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी काढलेला असं सरकार ओरडून सांगत होतं आणि आमच्यातले काही सामाजिक कार्यकर्ते या ठरावाचं समर्थन करत होतं. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की यामध्ये अनधिकृत बांधकामांची एक याचिका 2013 साली सुद्धा आली होती. राजीव मोहन मिश्रा विरुद्ध शिडको अशी याचिका होती आणि न्यायालयाचा विभागीय खंडपीठाचा निर्णय जो होता त्यानुसार आताच्या या GRची अंमलबजावणी झालेली नाही असं होतं. आता आपल्याला कल्पना आहे आता हा जो GR आहे 2024चा 23 सप्टेंबर 2024चा सरकारने ही जी बांधकामं आहेत ती म्हणजे शिडकोनी ही बांधकामं अनधिकृत ठरवलेली आहेत आणि याचं नियमितीकरणाचं धोरण यामध्ये असलं तरी न्यायालयाची मान्यता घेतल्याशिवाय म्हणजे उच्च न्यायालयाची मान्यता घेतल्याशिवाय सरकारने जरी हा निर्णय घेतला असला तरी त्या निर्णयाचं कोणतेही धोरण वर्तमान काळात आपल्या घरांना लागू होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात सरकारने इथे आमच्या लोकांची फसवणूक केलेली आहे आणि फसवणूक न्यायालयाने स्पष्ट केलेली आहे. मी राजाराम पाटील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सरकारच्या विरोधी बोलत नाही, तर सरकारने निर्णय घेताना न्यायालयाची मान्यता घ्यायला पाहिजे होती. कारण अगोदरची जी याचिका आली त्या याचिकेनुसार आमची बांधकामं अनधिकृत ठरली होती आणि म्हणून न्यायालयाला हा निर्णय घेताना सरकारने त्यांची संमती घेणं गरजेचं होतं. आपल्याला कल्पना आहे की राज्य सरकारने 23 मे 2024 रोजी अशा प्रकारचा GR काढताना न्यायालयाची मान्यता का घेतली नसेल हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून यामध्ये असं होऊ शकत नाही की सरकारमधले जे सगळे सचिव असतात ते अत्यंत अभ्यासू असतात, न्यायालयाच्या बाबतीत ते सगळ्या माहिती तपासत असतात, परंतु आपल्या लोकांना जर मूर्खच बनवायचं असेल आणि ज्या पद्धतीने कुळ कायद्यामध्ये ब्राह्मण मराठा राज्यकर्ते आमच्या विरोधात होते तसेच आता पण परिस्थिती तशीच आहे असं मला दिसतंय. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि याच पद्धतीने लोकनेते दिबा पाटलांचं नाव विमानतळाला भेटणार की नाही ही चर्चा इथे रंगलेली आहे आणि प्रत्यक्षात नाव मात्र दिबा पाटलांचं इथे बोर्डवर दिसत नाही. आणि म्हणून काही आमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी परवा आंदोलन केलं. लोकांना फार काळ फसवता येत नसतं आणि लोकांना मूर्ख बनवून समजा लोकसभा आणि विधानसभा झाल्या असतील त्यात तुम्ही निवडून आला असाल, आता ही महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा आपल्याला जिंकायची असेल तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथल्या लोकांचा मुख्य प्रश्न आहे की मागच्या 2-2.5 हजार वर्षापासून आम्ही या समुद्रकिनारी राहतो. आमची घरं, आमची गावठाणं जुनी आहेत, ऐतिहासिक आहेत, तुम्ही म्हणाल तर हेरिटेज आहेत, तरी सुद्धा ती अनधिकृत ठरवून तुम्हाला इथे क्लस्टर किंवा SR योजना, झोपडपट्टी पुनर्विकास योजना किंवा क्लस्टर योजना राबवायची असेल असं जर तुम्ही केलात तर मी तुम्हाला सांगतो इथला आगरी कोळी प्रकल्पग्रस्त किंवा आगरी कोळी भंडारी माणूस हा अत्यंत आदरातिथ्य करणारा आहे, मातृसत्ताक विचारांचा आहे, स्त्रियांचा आदर करणारा आहे. परंतु हजारो वर्ष जे परकीय इंग्रज, पोर्तुगीज, मोगल आले त्यांच्याशी लढाया करून पुरून उरलेला आहे, आपलं अस्तित्व राखलेलं आहे. तुम्ही आमची गावठाणं तोडत असाल तर तुमच्या सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करायला तो मागे पुढे पाहणार नाही. न्यायालयाने आता उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की गरजेपोटी असा जो शब्द शिडकोनी वापरला, गरजेपोटी किंवा विस्तारित गावठाणातील नैसर्गिक लोकसंख्येपोटी वाढलेली जी बांधकामं आहेत, विस्तारित गावठाणातली बांधकामं आहेत, या घरांना जो मान्यता देण्याचा GR सरकारने काढलेला आहे त्या निर्णयाला न्यायालयाच्या मान्यतेशिवाय जाहीर करू नये जो निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे नाही, ही गोष्ट मी या माझ्या बोलण्यामध्ये वारंवार सांगत आहे. याच्यावर आपण आपल्या कमेंट करा किंवा चर्चा करा, याच्यावर आपण जाहीर सभा घ्यायला तयार आहोत.
सद्यस्थितीत हा जो जी आर आहे तो शासनाचा जी आर अवैध आहे असं जाहीरपणे मी ते व्यक्त करतो. आणि म्हणून या जी आरने प्रकल्पग्रस्त असतील किंवा बिगर प्रकल्पग्रस्त असतील यांना कोणताही फायदा मिळणार नाही. म्हणून मी स्पष्ट का सांगतोय, कारण अनेक लोक, अनेक एजंट, दलाल अशा प्रकारची फसवणूक करतात. सगळ्यात मोठी फसवणूक ही राजकीय आहे. नगरविकास मंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांना असं वाटलं की आपण अशा प्रकारचा जी आर काढून यांची बांधकामं नियमित केली असं म्हणून राजकीय फायदा घेऊन या निवडणुका जिंकू नवी मुंबई महापालिकेच्या. तर आम्हाला हजारो वर्षांचा ओबीसी, SC, ST यांचा संघर्ष माहीत आहे. आम्हाला कल्पना आहे की इथले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे इतक्या लवकर बदलणार नाहीत. ते इथल्या ओबीसी, SC, ST ना सहजासहजी अधिकार देणार नाहीत हे आम्हाला पूर्ण कळलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक करण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये. आगरी कोळ्यांना मूर्ख बनवू नये, कारण आगरी कोळी अत्यंत आपले डोकं, बुद्धी, मन शाबूत ठेवून यावर काम करतायत. आणि म्हणून जी आर बद्दल ज्या लोकांनी मागच्या काळात समर्थन केलं, आमच्यामध्ये सुद्धा म्हणजे हाताची पाची बोटं सारखी नसतात. आगरी कोळ्यांमध्ये अनेक विचारवंत, अनेक नेते, अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी सांगितलं की हा भाडे कराराचा जी आर योग्य आहे. त्यामध्ये काही वकील सुद्धा असतील, काही सुशिक्षित लोक असतील. यांनी या जी आरचं समर्थन केलं तर मी माझे मित्र विकास पाटील यांचा पुन्हा एकदा आठवण काढून सांगेन की त्यांनी असं आवाहन केलंय की या जी आरचं ज्यांनी समर्थन केलंय त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं घर नियमित करून दाखवावं. त्यांचा जाहीर सत्कार आम्ही विष्णुदास भावे किंवा सिडको समोर करायला तयार आहोत. परंतु चुकीच्या शासकीय निर्णयांचं समर्थन करून लोकांची दिशाभूल करू नये. आणि अशा प्रकारची दिशाभूल सिडको करत असेल, सिडकोचे अधिकारी करत असतील तर त्या दिशाभूलला इथल्या भूमिपुत्रांनी बळी पडू नये. आणि म्हणून आपल्याकडे न्यायालयात एक रीट अर्ज गेला होता, म्हणजे रीट याचिका गेली होती की ती आहे 2558-1 म्हणजे 2558-1/2025 ची. तुम्ही ती नेटवर पाहू शकता. वकील फार हुशार आहेत आणि त्या वकिलांनी हे पाहावं. तर यामध्ये जो आलेला निर्णय आहे ती याचिका तुम्हाला रीट याचिका 2558-1/2025 ही आपल्याला पाहता येईल नेटवरून. वकिलांना ते सोपं आहे, नवीन सामान्य माणसांसाठी ते अवघड आहे, परंतु त्यांनी ती याचिका पाहावी. त्यामध्ये उच्च न्यायालय असं म्हणतं निर्णय देताना की ही जी सगळी बांधकामं आहे जी नियमित करण्यासाठी जी याचिका गेली होती किंवा नियमित करण्यासाठी जो शासकीय जी आर निघाला होता ती बांधकामं अनधिकृत असून त्यात शासकीय परवानगी नाही आणि ते बांधकाम सिडकोच्या जमिनीवर आहे. आणि सिडकोच्या जमिनीवर असल्यामुळे त्या बांधकामांना अधिकृत म्हणता येणार नाही. मग तो शासकीय जी आर असो किंवा न्यायालय सुद्धा त्यांना मान्यता देत नाही. आणि म्हणून या याचिकेमध्ये अत्यंत ताशेरे या वकिलांवर ओढलेले आहेत. मी सुरुवातीला आदरणीय ॲडव्होकेट राहुल ठाकूर यांचं स्वागत यासाठी केलं. त्यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामधून सत्य बाहेर आलं, सरकारने केलेली लोकांची फसवणूक बाहेर आली, म्हणून त्यांचं मी अभिनंदन केलं. त्यांच्या टीमच्या सगळ्या वकिलांचं मी अभिनंदन करतो. आणि शासकीय व्यवस्थेमध्ये प्रश्न विचारण्याला महत्त्व असतं आणि प्रश्न विचारूनच आपल्याला उत्तरं मिळत असतात. आज सरकार प्रश्न विचारणारा देशद्रोही म्हणतोय आणि प्रश्न जे विचारत नाहीत, जे गप्प असतात त्यांना देशप्रेमी म्हणतोय. आणि म्हणूनच या वकिलांचं मी कौतुक केलं की तुम्ही याचिका केल्यामुळे सत्य बाहेर आलं. आता न्यायालय काय म्हणतं या याचिकेबद्दल? काय म्हणतंय की खोटे सांगून न्यायालयाच्या प्रक्रियेचा दुरुपयोग केल्यानं याचिका फेटाळण्यात यावी. म्हणजे न्यायालयाला सत्य भूमिका इथे मांडलेली नाही, म्हणजे न्यायालयाची फसवणूक केली असं न्यायालय म्हणतं. ह्या खोटे सांगून न्यायालयाच्या प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याने याचिका फेटाळण्यात यावी. यामध्ये वकिलांनी याचिका केली, पण शासनाने जो निर्णय घेतला तो न्यायालयाला न विचारता, न्यायालयाची संमती मान्यता न घेता काढलेला जी आर होता. आणि म्हणून ही याचिका या निर्णयावर, या जी आरवर आधारित याचिका फेटाळण्यात यावी. याचिकाकर्ते राज्य सरकारचे नियमितीकरण धोरण लागू व्हावे असा आग्रह धरतात. परंतु हा जो आग्रह आहे हा न्यायालयाला मान्य नाही. कारण ही जी मांडणी आहे की सिडको म्हणते की घराखालची जागा आमची आहे आणि दुसऱ्याच्या जागेत असलेलं घरं नियमित होत नसतं. आणि म्हणून इथे मी थोडंसं थांबतो. आमचं जे आंदोलन आहे गावठाण हक्काचं, ते आंदोलन कसं आहे, आमचा आग्रह असा आहे की तो अनेक कार्यकर्त्यांना समजत नाही. मी सांगत आलो की आम्ही कुळ कायद्याने या जमिनी ठाणे, रायगड, मुंबईच्या मिळवल्या
आम्ही कुळ होतो आणि सावकारांच्या नावावर जी जमीन झाली होती त्यावेळी ती पेशवाईच्या काळात झाल्या होत्या आणि हा अन्याय इथल्या लोकांवर होता. या अन्यायाविरुद्ध आपल्याला कल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आम्ही मालक होतो, त्यांनी रयतेचं राज्य म्हणून आम्हाला रयतवारी कायद्याने जमिनी दिल्या होत्या. पण पेशवाईच्या काळात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी आमचे सातबारे नष्ट केले, आम्हाला कुळ केलं, इतर हक्कात टाकलं आणि हा कुळ कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील यांनी दिला. म्हणजे आम्हाला जमिनींच्या संघर्षासाठी या देशात सतत भांडावं लागतं. याच पद्धतीनं आता आमच्या सगळ्या जमिनी शिडकोने, MIDCने, नैनाने, MSRDने सगळ्यांनी घेतलेल्या आहेत आणि आता राहिलीत आमची गावठाणं. या गावठाणातल्या मध्ये 10% गावठाण म्हणजे कळंबोलीचं उदाहरण मी नेहमी देतो की 2 एकर मूळ गावठाण आहे आणि 32 एकर विस्तारित गावठाण आहे आणि एकूण 34 एकर गावठाण आहे. म्हणजे 90% विस्तारित गावठाणं ही शिडको आपल्या नावावर दाखवते. शिडकोला ही जमीन नावावर दाखवण्याचा खरं म्हणजे नैतिक अधिकार नाही, कारण तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात आणि शहर निर्माण केलं त्या गावकऱ्यांना आज गावठाणासाठी जमिनीची गरज आहे. ती जमीन टेक्निकली आज गाववाल्यांच्या ताब्यात आहे, वहिवाटीत आहे, कब्जात आहे. असं असताना सातबारे आपल्या नावावर दाखवणं ही लोकांची फसवणूक आहे. फसवणूक पूर्वीच्या खोस सावकारांप्रमाणे सिडको करते आणि म्हणूनच यामध्ये न्यायालय असं म्हणतंय की जमीन तुमच्या नावावर नसेल तर ते अधिकृत कशी करायची गरज. आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की गावठाण हक्काची लढाई आम्ही पहिल्यांदा लढूया, गावं मोजूया, ग्रामसभेचे ठराव घेऊया आणि हे प्रस्ताव न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाच्या लक्षात येईल की इथल्या गावकऱ्यांची नैसर्गिक वाढ विस्तारित गावठाणात झाले, ती कायदेशीर अधिकार या लोकांचे आहेत. ते अधिकार न्यायालयांच्या मार्फत मागितल्यानंतर, न्यायालयाला कळवल्यानंतरच ही घरं मान्यता पावतील. यासाठी प्रचंड कष्ट कार्यकर्त्यांना घ्यावे लागतात, गावे जावं लागतात, लोकवर्गणी काढावी लागते. परंतु ही सगळी प्रक्रिया न करता डायरेक्ट न्यायालयात जाऊन आमची घरं नियमित होतील असा जो शॉर्टकट आमच्या काही याचिकाकर्ते आणि वकील मंडळी स्वीकारलाय त्याला चपराक येथे बसलेली आहे. आणि म्हणून ही जी चपराक आहे ती चपराक आपल्याला उघड करून सांगतो. आणि म्हणून कुणीही आता अशा प्रकारचे चुकीचे प्रयत्न करू नये. तुम्हाला घरं नियमित करायचे असतील तर गावठाण हक्क कायद्यानेच जावं लागेल, गावोगावी गाव कमिट्या कराव्या लागतील, मूळ गावठाण आणि ते विस्तारित गावठाणे मोजावं लागेल आणि सांगायला लागेल इथे सिडकोचा काही संबंध नाही, ताबा कब्जा वहिवाट आमची आहे, तर ही जमीन आमची आहे आणि आपल्या जमिनीवरची घरं नियमित कशी करावी याचा स्वतंत्र जो गावठाणाचा प्रस्ताव आहे, FSI किती, त्या घरांची रचना कशी असावी याचे निर्णय आम्ही घेऊ. कारण आमची घरं ही घरं झोपडपट्ट्यांशी तुलना करता येणार नाही. आपल्याला कल्पना आहे की म्हणजे आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांची जे इथले व्यवसाय आहेत त्यामधले मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. आमचं एक गाणं आहे की 800 खिडक्या 900 दारं, एवढी मोठी घरं आमची इथे असताना रुंदीच्या बोटी आमच्या आहेत, त्या बोटी 300-350 स्क्वेअर फीटच्या SRAच्या फ्लॅटमध्ये बसूच शकत नाहीत. आम्हाला विस्तारित गावठाण पाहिजे, तिथे मैदान पाहिजे, शाळा पाहिजे. याचे निर्णय शासनाने देशात अजून एकाही गावठाणाच्या विकासाबाबत निर्णय घेतलेला नाही. शहरांचे शिल्पकार म्हणून मिरवणाऱ्या सिडकोने एकही गाव बनवलेलं नाही. गावठाण हक्काचं जे आंदोलन आहे ते पुन्हा एकदा आपल्याला नव्याने जोरात चालवावं लागेल. विकास पाटील इथे आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. कारण अत्यंत धाडसाने हा जो उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता, रीट याचिका जी हरलेली आहे ते समोर आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. कारण आपल्याला कल्पना आहे की सरकारचा जो निर्णय चुकलेला आहे तो उघड करण्यासाठी फार मोठं धाडस लागतं. आणि म्हणून इंग्रज सरकारविरुद्ध जे क्रांतिकारक लढले, भगतसिंगांसारख्या महान आणि विचारवंत माणसाला इंग्रजांनी फाशी दिली, अनेक लोक मारले गेले गोळीबारामध्ये, या सगळ्यांनी त्या काळात बंड केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं बंड केलं होतं. आणि म्हणून बंड करणारे नागरिक, सरकारच्या जुलमाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे नागरिक जोपर्यंत देशात आहे तोपर्यंत देशाचं स्वातंत्र्य अबाधित आहे. आणि आगरी करण्याची हिंमत आम्ही ठेवली पाहिजे. आमच्याकडे क्लस्टर किंवा SRA बनवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे या नगरविकास मंत्र्यांनी केला तर तो खपवून घेतला जाणार नाही, जाहीरपणे मी सांगतो. आणि म्हणून अनधिकृत बांधकाम जे आहे दुसऱ्यांच्या जमिनीत आहे, सिडकोच्या जमिनीवर आहे, ते कायद्याने ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही असं न्यायालय स्पष्ट म्हणतं. आणि म्हणून संदर्भ इथे या याचिकेमध्येच न्यायालयाने दिलेला आहे. ती रीट याचिका मी मगाशी नंबर सांगितला की 2558/1/2025 स्वतंत्रपणे प्रत्येक अभ्यासकाने वाचावी. आणि म्हणून पूर्णपणे बेकायदेशीर असलेल्या बांधकामाचं नियमितीकरण शक्य नाही असं याचिकाकर्त्याने न्यायालयाने सांगितलेलं आहे. इथे मी कोणाच्या व्यक्तिगत विरोधात नाही, परंतु जे घडलेलं आहे ते सत्य आहे. आणि आपल्याला कल्पना आहे न्यायालय ही पारदर्शक असतात. आज न्यायालय लाईव्ह दाखवली जातात किंवा न्यायालयांचे निर्णय हे अपलोड केले जातात, ते कोणाला लपवता येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या निर्णयांमध्ये नागरिकांनी सावध असलं पाहिजे.
या सर्व कारणामुळे ही याचिका कायद्याचा दुरुपयोग असल्यानं ती केवळ फेटाळण्याची नाही तर खर्च जे गावठाण हक्काचा विषय सतत मांडतात तो गावठाण हक्काचा विषय काय आहे हे आपण पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे। ज्या कुळ कायद्याची लढाई आम्ही लढलो त्यावेळी आमच्या नावावर सातबारे नव्हते, परंतु प्रत्येक नागरिकाला प्रत्येक माणसाला जमीन हक्क मिळणं हे मानवतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आपल्या देशाने मनुस्मृतीने जर आगरी कोळी भंडारी ओबीसीना जर जमीन मालकी हक्क किंवा मानवी अधिकार नाकारले होते तर त्यासाठी लढणं आणि आपलं जीवन अर्पण करणं हे नारायण नागू पाटील, दिबा पाटील, दत्ता पाटीलने आपल्याला दिलेलं जीवन ध्येय आहे। तर अशा स्थितीमध्ये 12.5% मिळवताना दिबा पाटलांवर वसंतदादा पाटील या मराठ्यांनी हल्ला केला, 5 माणसं मारली, हजारो जखमी झाली, चिरनेर जंगल सत्याग्रह माणसं मारली गेली। जे आमच्या ओबीसींच्या विरोधी आहेत ते आपल्याला सहजासहजी या घरांना मान्यता देतील अशावर कोणीही विश्वास ठेवू नये। यासाठी कुठेही जायची गरज नसते, साधा तर्क माणसाला समजावून सांगत असतो। आणि म्हणून हा तर्क सांगतो की एकनाथराव शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस हे आम्हाला सहजासहजी जमिनी देणार नाहीत, कारण 7 कोटी गुंठ्याच्या जमिनी विकूनच ते निवडणुका लढणार आहेत। आणि म्हणून आपण या बाबतीत तर्काचा अभ्यास करावा याची मी विनंती करतो। आमचे सन्माननीय नेते निलेश पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो। आपण सुद्धा ही चर्चा ऐकून घ्यावी, समजून घ्यावी आणि याच्यावर उपाय गावठाण हक्कच आहे। आणि तो गावठाण हक्क आपल्याला सहज मिळणार नाही, कारण जमिनींच्या किमती वाढल्यामुळे शासनाला ह्या जमिनी द्यायच्या नाहीत। आपल्याला कल्पना आहे की एसआरए केला गेला तो बिल्डरांच्या फायद्यासाठी केला गेला, सहजासहजी एसआरए मधल्या लोकांना घरं सुद्धा भेटली नाहीत। आज धारावीमध्ये एसआरए प्रकल्प राबवला जातोय, त्या एसआरए प्रकल्पामध्ये 7,000 घरांपैकी 3,500 घरं ही अपात्र ठरवलेली आहेत। अशा प्रकारचेच गावठाणातल्या घरांना अपात्र ठरवून बाकीच्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे। आणि म्हणून गावही संघटित असली पाहिजे, गावांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आमचं गावठाण, समजा कळंबोलीचं उदाहरण मी नेहमी देतो, 2 एकर मूळ गावठाण, 32 एकर विस्तारित गावठाण, 34 एकर मधलं एकही घर जे तुम्हाला झोपडी दिसत असेल पण ते गाववाल्यांचं घर आहे ते आम्ही अपात्र करणार नाही, त्याला झोपडी म्हणणार नाही, अतिक्रमत म्हणणार नाही। गावांनी संघर्ष एकत्र येऊन केला पाहिजे। ज्या दिवशी न्यायालयासमोर आम्ही जमीन मालकी हक्क, गावठाण हक्क कायदा हा आम्हाला कसा लागू होतो, ज्या नागरिकांनी या शहराला आपले सर्वस्व दिले, जमिनी दिले, त्यांच्या गावासाठी आज जमीन पाहिजे तर त्यांना झोपडपट्टीवाले किंवा अतिक्रमण ठरवता येणार नाही। आणि म्हणूनच गावठाण हक्काच्या केसेस या न्यायालयात नेल्या पाहिजे। तो सकारात्मक कायदा आहे, आपल्या बाजूचा कायदा आहे। एसआरएच्या कायद्याने किंवा क्लस्टरच्या कायद्याने आपला विकास होऊ शकत नाही। आणि म्हणून जर सिडको मालकी आपली कायम ठेवू इच्छिते, सिडको असे म्हणते की तुम्हाला आम्ही भाड्याने जागा देऊ, मालकीने देणार नाही, याचा अर्थ ती आम्हाला चोरच ठरवते, अतिक्रमण ठरवते। याच्यावर शेकडो व्हिडिओ मी अगोदर केलेले आहेत, मनापासून केलेले। याच्याविषयी माझ्या मनात कोणाविषयी राग नाही, परंतु जो आमचा इतिहास आहे संघर्षाचा तो इतिहास सांगत असताना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आम्हाला जमीन मालकी देत नाहीत, घरं देत नाहीत, शिक्षणाचा आरक्षण अधिकार देत नाहीत, हे महापुरुषांनी सांगितलेलं आहे। तो महापुरुषांचा विचार आहे आणि तो गावठाण चळवळीला सुद्धा लागू होतो। आणि म्हणूनच आम्हाला ओबीसी म्हणून आमच्याच गावठाणात, आमच्याच गावात अतिक्रमित, अनधिकृत कोण ठरवत असेल तर तो कायद्याचा दुरुपयोग आहे। आणि म्हणून न्यायालयासमोर खरी संविधानिक बाजू मांडणं हे आपल्या वकिलांचं काम आहे। आणि म्हणून हारलेल्या याचिकाकर्त्या वकिलांना मी सांगेन की गावठाण हक्काची एखादी केस आपण कोर्टात न्यावी आणि त्याचे काय परिणाम होतात बघा। सरकारला हा निर्णय द्यावाच लागेल, कारण तसं पाहिलं तर ताबा, कब्जा, वहिवाट आज आमचीच आहे। आणि म्हणून ही जी याचिका फेटाळली गेली त्याची कारण की शासनाचा लंगडा आदेश घेऊन, एकनाथ शिंदे नगरविकास मंत्र्यांनी काढलेला लंगडा आदेश घेऊन जर तुम्ही न्यायालयात गेलात तर ज्याने आदेशच फसवण्यासाठी काढलाय ती तुमची सुद्धा फसवणूक त्यामध्ये करणार। आणि म्हणून न्यायालयाचा आदेश, न्यायालयाने सांगितलं ही याचिका फेटाळण्यात येते। याचिकाकर्त्यांनी 15 दिवसात महाराष्ट्र कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडे 15,000 रुपये खर्च जमा करावा, म्हणजे दंड जमा करावा, अशा प्रकारचा आदेश दिलाय। आणि म्हणून मी काही वकील नाही, परंतु मोठमोठ्या वकिलांसोबत मी नेहमी चर्चा करत असतो। आणि या देशातले सर्वात मोठे वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान मांडलं, कुळ कायद्याचं ड्राफ्टिंग केलं, त्यामध्ये त्यांनी मानवतेची भूमिका घेतली की भारत असा देश आहे की भारतामध्ये विषमता आहे। या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, जमीनदार इथल्या कष्टकऱ्यांना, इथल्या कामकऱ्यांना कसत्या जमिनीचा मालकी अधिकार देत नाहीत, घरांचा अधिकार देत नाहीत। आणि हा विषय त्या काळच्या विधानसभेत, विधिमंडळात मांडल्यानंतर त्याची राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी मांडली की हा देश असा आहे की जन्माने कमी लेखलेल्या लोकांना जमीन मालकी आणि घर मालकी देत नाही।
एवढा मोठा गावठाणाचा विषय आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष करून आम्हाला कुळ कायदा दिला त्या कायद्यानुसारच आजही वहिवाट ताबा कब्जा घरांची जी जमीन घराखाची जमीन आहे ती आमच्या ताब्यात असेल तर अशा अर्थाची एखादी याचिका आम्ही कोर्टात टाकली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करंजाडेमध्ये केलेला आहे आणि तो प्रयत्न यशस्वी प्रयत्न आहे। त्या उच्च न्यायालयाने सांगितलंय की तहसीलदार प्रांतांनी त्यांचा पाहणी करावी परंतु तिथले ग्रामस्थ कमी पडले। त्या ग्रामस्थांनी याचिकेची पुढची जी पायरी आहे सिडको म्हणते की गावठाण जे आहे जे म्हणजे विस्तारित गावठाण आहे ते विस्तारित गावठाण हे 12.5% योजनेप्रमाणे आम्ही दिलेलं गावठाण असं सिडको म्हणते पण 12.5% योजना म्हणजे गावठाण विस्तार योजना नाही। 12.5% योजना ही जमिनींसाठी केलेलं पुनर्वसन आहे। गावातल्या घरांसाठी गावठाण विस्तार कायदा वेगळा आहे। आपल्याला पाहिजे की नवी मुंबई विमानतळामध्ये आपल्याला कल्पना असेल की घरांसाठी 3 पट मोबदला आणि जमिनीसाठी जे आहे ते आपल्याला कल्पना आहे की 22.5% धोरण आहे म्हणजे 1 रुपयातल्या 20 पैसे जमिनीला मिळत आहेत आणि गावठाणासाठी म्हणजे घरातल्या गावठाणासाठी 3 पट आहे म्हणजे त्या तो गावठाण विस्तार आहे। याच पद्धतीने गावठाणाचा कायदा वेगळा आहे 12.5% कायदा वेगळा आहे। जर वकिलांना कोणाला लढायचं असेल तर 12.5% योजना ही गावठाण विस्तार योजना नाही यासाठी आपल्याला लढावं लागेल। जर ती सिडकोमध्ये असेल तर बाकीच्या ठिकाणी गावठाण विस्तार कोणी द्यायचा तर सरकारने द्यायचा। JNPTचा आपल्याला लढा माहित आहे तो पण असाच अनेक वर्ष प्रलंबित आहे आणि म्हणून अशा पद्धतीने इथे निलेश पाटील यांनी सांगितलेलं आहे की जी याचिका फेटाळली ती बिगर प्रकल्पग्रस्तांनी टाकली होती ही मला माहित आहे ती मी याचिका वाचलेली आहे पण बिगर प्रकल्पग्रस्तांची घरं जर नवी मुंबईतच असतील तर ही यासाठी आपल्याला सुद्धा विचार करावा लागेल कारण आपल्याच गावात काही लोकांनी 50-50 घरं दिली आहेत म्हणजे गावातलं मूळ घर आहे गाववाल्याचं अर्ध बांधकाम हे बिल्डरला आणि अर्ध आपल्याला अशा प्रकारचं बांधकाम केलेलं आहे। या सगळ्यांची काळजी आपल्या ग्रामस्थांना घ्यावी लागेल कारण आपल्या लोकांनी गावठाणामध्ये जी बांधकामं केलेली आहेत ती मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाणातली सगळी बांधकामं गावठाण म्हणून त्या बाजूने आपल्याला लढावं लागेल। आपल्या गावातलं घर असेल किंवा बाहेरचं घर असेल गावठाण म्हणून त्याला एकदा मान्यता भेटली जमीन मालकी जर मिळाली तर निश्चितपणे त्याचा फायदा ग्रामस्थांना होऊ शकतो। मला तिथे कोळीवाडे आहेत त्या कोळीवाड्यातल्या लोकांनी सांगितलं की दादा बऱ्याच भाडोत्री लोकांनी बाहेरच्या लोकांनी घरं बांधलीत त्यांना गावठाण विस्तार कायदा लागू होईल का होणार। जी बांधकामं जर गावात असतील तर सगळी बांधकामं नियमित झाली पाहिजेत कारण मूळ जागेचे मालक आम्ही आहोत आम्ही ती त्यांना घरं बांधून दिलीत त्याचा फायदा त्यांचं घर त्यांना मिळेल पण जमीन मालक म्हणून जो मिळणारा FSI आहे हा ग्रामस्थांना मिळेल गावठाणांना मिळेल आणि म्हणून गावठाण म्हणून स्वतंत्र लढावं लागेल। जर आपण असं लढलो नाही तर गावात आलेले बाहेरचे लोक तिथे SRA मान्यता देतील आणि गावाला सुद्धा आपल्याला कल्पना आहे की SRA योजना लागू होईल। आपल्याला कल्पना आहे की आपल्या इथे वरळीला जे गावठाण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने मान्यता भेटले त्यामध्ये काही झोपडपट्टीवाले असे प्रयत्न करतात की याला SRA ची मान्यता द्या। तिथल्या लोकांना आम्ही सांगितलं जे 65 एकर गावठाण आहे कोळीवाड्याचं ते सगळं गावठाण त्या जागा आमची आहे त्यात कोणी घरं बांधली असेल त्या लोकांना घरं बांधून देण्याचं काम आम्ही करू। हा प्रश्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत पण आला होता त्यांना आम्ही सांगितलं की आमचे लोक तरुण लोक बिल्डर आहेत आम्ही आमची गावं स्वयं विकास पद्धतीने विकसित करू शकतो आणि अशा प्रकारचा निर्णय आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी सुरू केलेला आहे। ते स्वयं विकास करतात पण त्यासाठी जमीन मालकी पाहिजे आणि म्हणून आज आपल्याला जमीन मालकी ही सिडकोशी लढून मिळवायची आहे आणि सिडकोनी चुकीनी पंचनामे न करता जर सातबारे आपल्या नावावर केले असतील तर डिएक्विशन करून ते आपण मिळवून घेऊ। आपला नैतिक अधिकार आहे। निलेशजी पाटील तुमचं मी स्वागत करतो आपला लढा मोठा आहे पण आपण इतिहासाचा सुद्धा दाखला घेतला पाहिजे। ज्या आगरी कोळी कराड्यांनी सिडकोला जमिनी दिल्या शहरासाठी त्याच्यावर शहर निर्माण झालं पण सिडकोनी एकाही गावाचा विकास न केल्यामुळे एकाही गावाचा गावठाण विस्तार जो कलेक्टरच्या अधिकारात येतो महसूलच्या अधिकारात येतो तो मान्य न करता गावाच्या आतपर्यंत घुसखोरी केलेली आहे। इथे सिडकोचं नगर विकास खात्याचं चुकलेलं आहे शासकीय घोडचूक आहे। ही घोडचूक दाखवल्यानंतर आमचा त्याग दाखवल्यानंतर आम्हाला ही जमीन 100% मिळू शकतं आणि ही जमीन मिळवण्यासाठीचा जो संघर्ष आहे हा गावठाण हक्काचा संघर्ष आहे आणि हा संघर्ष आपल्याला लढावा लागेल। इथे चर्चा सुरू झालेली आहे। विकास पाटील यांना मी धन्यवाद देतो की ॲडव्होकेट राहुल ठाकूर यांनी बिगर प्रकल्पग्रस्तांसाठी गरजेपोटी घरी नियमित करण्याचा GRचा आधार का घेतला हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून हा जो GR जर बोगस होता त्याच्यावर खुलेपणाने चर्चा आमच्या वकिलांनी करायला पाहिजे। वकिलांनी प्रकल्पग्रस्तांच्या सभेत आलं पाहिजे। मी विकास पाटील यांना धन्यवाद देतो की MIDCच्या प्रकल्पग्रस्तांच्या सभेत आपण नेहमी असता
आणि अशा प्रकारची भूमिका सगळ्या वकिलांनी घेतली पाहिजे, कारण शेवटी कायदा मांडणं, कायदा करणं हे लोकप्रतिनिधींचं काम असतं, आमदार खासदारांचं असतं, परंतु अचूक ड्राफ्टिंगसाठी ज्यांनी लॉचा अभ्यास केलेला आहे, कायद्याचा अभ्यास केलेला आहे, ते लोक अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर म्हणून आपल्या कुळ कायद्याचं ड्राफ्टिंग बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, हा इतिहास सुद्धा सगळ्या वकिलांना मी सांगतो. आगरी कोळी समाजातल्या वकिलांनी या निर्णयाकडे डोळसपणे पाहावं, याच्यामध्ये माझ्या बोलण्याचा कोणी राग धरू नये. परंतु आम्ही जे गावठाण हक्काचे कष्ट घेतो, जे प्रस्ताव बनवतोय, त्या प्रस्तावाची मेहनत पण खूप आहे. लोकांना शॉर्टकट पाहिजे. आता बिगल प्रकल्पग्रस्तांना सुद्धा घरं नियमित करायची आहेत, परंतु त्यांना सुद्धा जर घरं टिकवायची असतील तर गावठाण हक्क कायद्यानेच जावं लागेल. प्रत्येक नागरिकाला या देशात राहण्याचा अधिकार आहे. शासन ही बांधकामं अनधिकृत ठरवते किंवा आता महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर ज्या नोटीस नगरविकास खात्याने सिडको लावते, त्यामध्ये सुरुवातीला मी बोललो होतो की या ज्या नोटीस लावते याच्या पाठीमागे राजकीय कारण आहे. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री सिडको यांना इथल्या भूमिपुत्रांवर राग आहे. ते स्वतंत्र निवडून येतात, ते स्वतंत्र आपली मतं मांडतात आणि ते कोणाचं ऐकत नाहीत. हा आमचा इतिहास 2500 वर्षाचा आहे. आम्ही कोणाची गुलामी कधी स्वीकारली नाही आणि म्हणून यांची घरं तोडायची, यांना आपल्या पक्षात घ्यायचं, यांची हॉटेल तोडायची, त्यांचे व्यवसाय तोडायचे सरळ सरळ धोरण आहे. तुमची जर हिंमत असेल, मी नगरविकास खाते सिडको आणि सिडकोच्या IAS अधिकाऱ्यांना सांगतो, तुमची हिंमत असेल, ज्या कारणासाठी तुम्ही आमच्या जमिनी संपादित केल्यात, म्हणजे सिडकोने आमच्या उरण पनवेलच्या जागा संपादित केल्यात आणि आता तिथे काही न करता त्या जागा सेजला दिल्या, अंबानीच्या सेजला दिल्या आणि तिथे काहीच नोकरी नाही, प्रकल्प नाही. त्या रिकाम्या पडलेल्या जागा रिकाम्या असताना तुम्ही आमच्या ग्रामस्थांना नोटीस का लावता? 12.5% योजना अपुरी असताना तुम्ही 1000 कोटीचा भूखंड बिवलकर या ब्राह्मण सावकाराला का दिला? या प्रश्नाची उत्तर सांगावी. अदानीला आता आमच्या MIDC तळोजा MIDC मध्ये 400 एकरचा प्लॉट दिला. मग आमच्या गावकऱ्यांनी जो त्याग केला, ज्या जमिनी दिल्या, त्यांच्या निवासाची व्यवस्था कायद्याने, गावठाण हक्क कायद्याने, निवारा हक्क कायद्याने तुम्ही करणार की नाही, हा प्रश्न सगळ्या नेत्यांनी विचारायला पाहिजे. आणि म्हणून आता जी ठळक बातमी फिरते की MIDC उभारणार ग्रहसंकुले, म्हणजे ठाणे बेलापूर पट्ट्यातली अर्धी जमीन MIDCने घेतली उद्योगांसाठी आणि तिथे झोपडपट्टीला म्हणजे SRA ला मान्यता हेच आपले सामंत नावाचे ब्राह्मण आहेत रत्नागिरीतले, ते देत आहेत, ते उद्योग मंत्री आहेत, ते देत आहेत. आणि मग तुम्ही अजून त्या MIDC प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनच दिलं नाही. म्हणजे किती जागा घ्यायची आणि 100 मीटरचा प्लॉट द्यायचं, हे काही पुनर्वसन नाही. 2013च्या कायद्याने 20% भूखंड आणि त्या व्यवसायामध्ये वाटा आम्हाला दिला पाहिजे. हे नसताना तिथे आता उरलेल्या जमिनी आहेत, त्यात ग्रहसंकुल आम्ही उभारणार, निर्लज्जपणे तुम्ही बोलताय. आणि हे चालू असताना आपण न्यायालयाच्या निदर्शनात आणलं पाहिजे. MIDCच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात गेलं पाहिजे, सिडकोच्या विरुद्ध गेलं पाहिजे. पण ते करत असताना आपला ग्रहपाठ केला पाहिजे. म्हणजे गावठाणाचे ठराव, गावठाणाच्या जमिनी मोजल्या पाहिजे, प्रत्येक घर मोजलं पाहिजे. हा जो विषय आहे तो न करता जर आपण न्यायालयात गेलो तर आपण निश्चितपणे नापास होणार. मी शिक्षक असल्यामुळे मला माहित आहे की विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला नाही आणि तो परीक्षा दिली तर तो निश्चितच नापास होणार. आणि म्हणून विकास पाटील यांचा पुन्हा एकदा त्यावर स्टेटमेंट आलेलं आहे की शासनाने जो आदेश काढला, जो GR काढला, तो लोकांना मूर्ख बनवण्यासाठी होता. हे सरळ सरळ आपल्याला त्यावेळीच मी सांगितलं होतं आमच्या किरण पाटलांच्या सभेत. आता इथे विकास पाटील म्हणतात की शासनाने असा आदेश काढला तर त्याला न्यायालयातून मान्यता घेण्यास शासनाला काय अडचण आहे? म्हणजे नागरिकांना तुम्ही मूर्ख समजू नये. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, तुम्हाला कायदा करण्याचा अधिकार आहे. पण कुठले पण GR काढून आमची घरं तोडत असाल, नोटीस लावत असाल तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून आतापर्यंत या GRने एकाही प्रकल्पग्रस्ताचं बांधकाम, आगरी कोळ्यांचं बांधकाम नियमित केलेलं नाही. ही फसवणूक महाराष्ट्रामध्ये नगरविकास खाते आणि सिडको यांनी केलेली आहे. या शासनाला येत्या महापालिकेमध्ये आम्ही धडा शिकवणार. आम्ही अनेक लोक या निवडणुकीत उभं राहणार आणि या आमच्या ग्रामस्थांच्या फसवणुकीविरुद्ध समर्थ असं राजकारण आम्ही करू. आणि म्हणून शासनाला हे माहीत आहे की जमीन सिडकोच्या नावावर असताना त्याला न्यायालय मान्यता देणार नाही, सगळ्यांना माहीत आहे. मग असे चुकीचे निर्णय लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही का घेता? तुम्ही आता राहुल गांधींचं सगळं स्टेटमेंट येते की कशा प्रकारे EVM मध्ये नंतर मतदार याद्यांमध्ये घोळ करून हे सरकार आलेलं आहे. आणि ठीक आहे, त्यावेळी तुम्ही फसवणूक केलीत, पण आता तुम्ही डबल फसवणूक करताय. सरकार आल्यानंतर सुद्धा तुम्ही संविधानिक अधिकार आहेत, न्यायालयांचे निर्णय आहेत, ते मान्य करत नाही. आणि म्हणून MIDC उभारणार ग्रहसंकुले म्हणजे आगरी कोळी कराड यांना कशा प्रकारे चिडवायचं हे उत्तम काम
हे सरकार करतंय. आपल्याला माहित आहे की सामंत जे आहेत आपले उद्योग मंत्री आणि एकनाथ शिंदे एकाच पक्षातले आहेत. एकीकडून MIDC मध्ये प्रकल्पग्रस्तांना लुटले जाते, दुसरीकडून सिडकोकडून लुटलं जातंय. अशा या ठिकाणी सिडको क्षेत्रातील जी गावठाणं आहेत त्या गावठाणांना मंजुरी देण्यासाठी संविधानाचा न्यायालयाचा आधार का घेतला जात नाही आणि सेजमध्ये एवढ्या जमिनी असताना तुम्ही आमच्या गावांवर आणि घरांवर का तुटून पडताय आमचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच मी जी चर्चा केली, ज्या याचिकेची चर्चा केली त्यामध्ये मी सुरुवातीला राहुल ठाकूर यांचं अभिनंदन यासाठी केलं की तुम्ही न्यायालयात गेल्यामुळे हे उघड झालं की सरकारने जो काढलेला GR आहे तो बोगस आहे आणि तो बोगस GR घेऊन आपली घरं काय नियमित होत नाही. निवडणुकीपूर्व आपण जाहीर केलेलं आहे, त्यासाठी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. आणि एक माझे छोटे भाऊ म्हणून, वकील म्हणून तुम्हाला मी सांगेन की आम्ही जे रस्त्यावर बोलत असतो ते अनुभवावर आधारित बोलत असतो. मी शिक्षक होतो, मी काय वकील नाही, मी लॉचा अभ्यास केलेला नाही, परंतु मी संविधानाचा अभ्यास केलेला आहे. मला संविधान हे सांगतं की घराखालची जमीन जर आमची नसेल त्यावरचं घर नियमित होऊ शकत नाही. मग प्रथम आपल्याला कल्पना आहे की आम्ही सगळी आगरी कोळ्यांनी आमच्याच गावात बांधकामं केलेली आहेत जिथे पूर्वी आमच्या जमिनी होत्या, आमच्या गावठाणात बांधकामं केली. आम्ही पुण्याला जाऊन बांधकाम नाही केलं, एकनाथ शिंदेच्या गावात साताऱ्याला जाऊन बांधकाम नाही केलं, आम्ही नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीसांच्या गावाला बांधकाम नाही केलं, आम्ही नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये जाऊन बांधकाम नाही केलं. आमच्याच गावात जर आम्ही बांधकामं केली असतील तर त्याला आहे कायदा गावठाण विस्तार. आमची जी मूळ गावठाणातली जी लोकसंख्या आहे ती दर 10 वर्षांनी जी लोकसंख्येची गणना होते, जनगणना होते, त्यानुसार 200 मीटरची हद्द वाढू शकते. आज तुम्ही पाहिलं तर 1960 म्हणजे महानगरपालिका, 1970 सिडको, 1960 2025 पर्यंत पकडलं तर आपल्या गावांचा विस्तार 1 ते 1.5 किलोमीटर परिघामध्ये व्हायला हवा होता. याचं नियोजन शासनाने केलं नाही, कारण शासनाचं धोरण आजही असं आहे की आगरी कोळी कराडी ओबीसींना जमिनींचा मालकी अधिकार द्यायचा नाही अशी त्यांची मनुस्मृती सांगते. आणि म्हणून आम्ही कुळ कायदा लढून मिळवला. आम्ही सिडको विरुद्ध लढलो, आमचे 5 हुतात्मे झाले, आम्ही 12.5% मिळवले, ते 12.5% आपल्याला मिळत नाहीत. दिबा पाटील असते तर सांगितलं असतं माझं नाव नाही दिलं तरी चालेल, पहिलं 12.5% प्रकल्पग्रस्तांना द्या, असं हे शासन नाव देईल या आशेने या निवडणुका हरू अशा प्रकारची स्थिती आता आलेली आहे. आणि दुसरीकडे आपल्याला माहित आहे नैना क्षेत्रात, विमानतळ क्षेत्रामध्ये कुठलाही मोबदला न देता कायदा धाब्यावर बसून 60-40 म्हणजे 40% जागा ज्या आहेत त्या गावकऱ्यांच्या आणि 60% शासनाच्या, म्हणजे सावकारी कायदा इथे. आमचे प्रकल्पग्रस्त बोलायला तयार नाहीत. आणि म्हणून माझ्या सगळ्या वकील मित्रांना आणि गावठाण चळवळीवर काम करणाऱ्या लोकांना विनंती आहे की आपण मुळात असं ते होणार नाही. आपल्याला कल्पना आहे की लोकांना मागच्या अनेक वर्ष आम्ही काम करतोय, परंतु या कामामध्ये लोकांची घरं वाचवण्यासाठी लोकांनी लोकवर्गणी काढली पाहिजे. ती लोकवर्गणी काढणं, गावं मोजणं हे समजवायला खूप वेळ लागतो. आपण आततायी करून न्यायालयात गेलात आणि अशा अनेक याचिका आपल्या ग्रामस्थांच्या विरोधी आल्या तर आपण कदाचित गावठाण हक्क गमावू शकतो. आणि म्हणून चुकीच्या GRचं समर्थन करणं म्हणजे मराठा एकनाथ शिंदे हे आपल्या बाजूने आहेत हे त्यांनी त्यांच्या आयुष्यात सिद्ध करावं, त्यांच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही ठाण्यामध्ये आलात, साताऱ्यावरून आलात, तुम्ही इथे मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा खासदार झाला, इथल्या आगरी कोळ्यांनी तुम्हाला स्वीकारलं, पण तुम्ही आगरी कोळ्यांना स्वीकारले का? फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला स्वीकारले का? आणि म्हणून नवी मुंबई, ठाणे, रायगड मधल्या आगऱ्यांना फक्त गावठाण अधिकार पाहिजे, त्यांचं पोट भरायची जबाबदारी त्यांची आहे, आमचे व्यवसाय आम्ही करू. आणि म्हणून इथल्या लोकांच्या हक्कासाठी लढणं हे चुकीचं नाहीये. मी बोलतो याचा अनेकांना राग येईल, पण सत्य आहे की जातीसाठी लढणं हा आपल्या देशात अनिवार्य गोष्ट आहे. कारण या देशातल्या मागासवर्गीयांना न्याय देण्याचं काम इथले उच्चवर्णीय करायला तयार नाहीत. विकास पाटील यांनी एक स्टेटमेंट केले की 50-50 बांधकामातील व्यक्ती हे प्रकल्पग्रस्त आणि बिगर प्रकल्पग्रस्तांचे एकच इमारत न्यायालयात तोडणार की ठेवणार, GR बाबत बिगर प्रकल्पग्रस्तांची अर्धी इमारत तोडा असे न्यायालय सांगणार आहे का? नाही. तर देशामध्ये कायदा सगळ्यांना समान आहे. कायद्यामध्ये समानतेचं तत्व आहे. बाहेरचे असतील आणि गाववाले असा वेगळा कायदा नाही, ते भारताचे नागरिक आहेत. आणि म्हणून या सगळ्या बाहेरच्या प्रकल्पग्रस्तांना माझी विनंती आहे किंवा बाहेरच्या लोकांना विनंती आहे, तुम्ही इथल्या आगरी कोळ्यांचं नेतृत्व स्वीकारा, गावठाण म्हणून एकत्र लढूया आणि शासनाला दाखवून देऊया की ही आमची गावठाणातली घरं आहेत. आणि यामध्ये घरं तोडण्यामाग कुठला उदात्त हेतू सिडकोचा आहे? सिडकोला ही बांधकामं तोडून काय करायचं आहे? 7 कोटी रुपये गुंठ्याच्या जमीन मार्केटमध्ये विकायच्या आहेत. आपल्याला SRA मध्ये मी पाहिलंय मुंबईमध्ये, SRA प्रकल्प गरिबांना घरं देण्यासाठी नव्हताच, तो बिल्डरांच्या फायद्यासाठी होता. सगळा FSI बिल्डरांनी खाला. आज एकनाथ शिंदेंना रक्ताची चटक लागलेली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या आगऱ्यांना, कोळ्यांना एकही गावठाण त्यांनी दिलं नाही.
तिथे क्लस्टर योजना राबवलेली आहे आणि आता नवी मुंबईतल्या आगरी कोळ्यांना सुद्धा क्लस्टर योजना राहून उद्ध्वस्त करायचे. यामध्ये त्यांचा स्वार्थ एकच आहे. ते काय कोणाचे शत्रू नाहीत, ते पैशाचे भुकेलेले आहेत. 50 खोके आणि ओके हे जे नवं तत्वज्ञान आहे लोकशाहीतलं, ते तत्वज्ञान ते घेऊन चाललेत. ते लोक व्यापारी आहेत आणि व्यापाऱ्यांना मुंबईतल्या सगळ्यात महागड्या जमिनी पाहिजेत. आणि म्हणूनच मी त्यांना विनंती करतो की क्लस्टर योजना, एसआर योजना तुम्ही सातारा जिल्ह्यात राबवा, तुमच्या गावाला राबवा. तिथे बिल्डर उतरतात का बघा. त्यांना मुंबईच पाहिजे, कारण मुंबईची जमीन सगळ्यात महाग आहे. आणि म्हणून अदानी अंबानी हे जे उतरले त्यामध्ये केवळ अदानी अंबानी नाहीत, तर मोदी आणि शहा सुद्धा आहेत. आणि म्हणून इथल्या आगरी कोळ्यांची गावठाणं, मुंबई ही आगरी कोळी कराड्यांची, भंडाऱ्यांची, ते गुजरातची कधी होऊ शकत नाही. कारण आगरी कोळ्यांना इथल्या समुद्र किनाऱ्यावरून उचलून फेकणं हे जगत विख्यात आणि सगळ्या जगाला जिंकणाऱ्या इंग्रजांना शक्य झालं नाही, पोर्तुगीजांना शक्य झालं नाही, फ्रेंचांना शक्य झालं नाही, मोगलांना शक्य झालं नाही. ते भारतातले ब्राह्मण क्षत्रिय उच्चवर्णीय कधीच करू शकत नाहीत. आणि म्हणून गावठाण हक्क लढा हा ऐतिहासिक लढा आहे, तो साधा लढा आहे. आणि म्हणूनच गावठाण हक्क लढा हा लढण्यासाठी कच खाऊन चालणार नाही. आपण बोलू चला शासनाने काढलेला भाडे कराराचा GR आहे, आम्ही भाड्याने जागा घ्यायला तयार आहोत, जर मान्यता दिलीत तर अनधिकृत बांधकाम हा जो ठसा आहे तो पुसला जाणार नाही. कारण सिडकोच्या जागेत असलेली घरं अनधिकृत ठरणार. आणि म्हणून न्यायालयाने आपले डोळे उघडलेले आहेत. मी उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत अरिफ एस डॉक्टर यांना धन्यवाद देईन. सन्माननीय न्यायमूर्ती अरिफ एस डॉक्टर आणि न्यायमूर्ती GS कुलकर्णी यांना धन्यवाद देईन. संविधानाचा खरा अर्थ तुम्ही सांगितलेला आहे. ज्या लोकांना दिबा पाटलांचा विचार समजलेला नाही ते अशा प्रकारच्या सिडकोच्या भाडे कराराला घरं नियमित करण्याचा GR म्हणून स्वीकारतात. ज्यांनी याचं समर्थन केलं त्यांचे डोळे न्यायालयाने उघडलेले आहेत. हा काय माझा निर्णय नाही. म्हणून पुन्हा एकदा आमच्या सगळ्या वकिलांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही आता उघड केलं. आता कुठलाही वकील आला त्यांनी सांगितलं आम्ही घरं नियमित करतो आणि कोर्टात याचिका टाका, ती याचिका टिकणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला उघड्यावर सोडून जाणारे, पळून जाणारे लोक आम्ही नाहीत. आम्ही लढणारे लोक आहोत. आणि लढायचं असेल तर गावामध्ये ग्रामसभा लावा, मूळ गावठाण मोजा, विस्तारित गावठाण मोजा, त्याचा नकाशा करा, घरं मोजा, लोकसंख्या मोजा आणि आपला जो गावठाण विस्तार आहे तो सीमांकित नकाशा माननीय जिल्हाधिकारी ठाणे, माननीय जिल्हाधिकारी रायगड आणि भूमी अभिलेख यांच्याकडे सादर करा. आणि सादर केल्यानंतर ते निर्णय घेत नसतील ते घेणार नाहीत. कारण जिल्हाधिकारी यांच्याच जातीचे आहेत, यांच्याच कडचे आहेत, आपल्या विरोधातले आहेत. मग न्यायालयात जा, कारण न्यायालय अशी संस्था आपल्या लोकशाहीमध्ये आहे. भारतीय संविधानातले जे मूलभूत कायदे आहेत, मूलभूत अधिकार आहेत नागरिकांचे, ते कोणी बदलू शकत नाही. मग न्यायालय यांना अर्थ सांगेल की होय की गावठाण हक्क कायदा आहे, त्या ग्रामस्थांची जर लोकसंख्या नैसर्गिकरित्या वाढली असेल तर त्यांना घरं देणं हे सिडकोचंच काम आहे, शासनाचंच काम आहे. फक्त गरिबांच्या जागा घ्यायच्या आणि श्रीमंतांना द्यायचा हा धंदा या संविधानाला मान्य नाही. आणि म्हणून OBC, SC, ST जे भूमिहीन लोक होते त्या भूमिहीनांना जमिनी देणं राहून गेलेलं आहे. आता ते घरं मागतायत. घरं देणं हे शासनाचं काम आहे. तुम्ही आमच्या गुरुचरण जागा घेतल्यात, तिथे पंतप्रधान आवास योजना राबवलीत आणि ती योजना इथल्या ग्रामस्थांना त्यात आरक्षण ठेवलं नाही, सिडको सुद्धा आम्हाला ठेवत नाही. अशा परिस्थितीमध्ये आमच्या भागात येऊन धंदा करणं, व्यापार करणं हा तुमचा विषय असेल तर व्यापारी राज्यकर्त्यांना आजच्याच पवित्र दिवशी 15 ऑगस्ट रोजी आम्ही लाथ मारून हाकललेला आहे. आणि या देशातले उच्चवर्णीय जर आमच्यावर अशी गुलामगिरी आणत असतील तर आपल्याला कल्पना आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी सांगितली की शिक्षणाच्या अभावामुळे गुलामी येते. आणि म्हणून शिक्षण आपल्याकडे असलं पाहिजे, कायदे कळलं पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी आमच्या महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. आमच्या महिलांनी गावठाण हक्क कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, दिबा पाटील, दत्ता पाटील यांनी प्रत्यक्ष जमिनीवरचा संघर्ष करून सांगितला की जमिनी ह्या लढूनच मिळतात, कोणाच्या कृपेने भेटत नाहीत, कुठल्या GRने भेटत नाहीत. आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यातला कुठला मुख्यमंत्री, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री एखाद्या OBCला, आगरी कोळ्यांना जमीन किंवा कुठला अधिकार देत असेल त्यांनी पुढे येऊन सांगावं. त्यांचं हार घालून त्यांना फुलं देऊन आम्ही स्वागत करू. पण आम्हाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न यापुढे करू नका. अजूनही भारतीय संविधान आणि न्यायालय आमच्या बाजूने आहे. आणि त्या संविधानाला, त्या भारताच्या स्वातंत्र्याला सॅल्यूट करण्यासाठी आज आम्ही हे बोललो. मी भारतातल्या सगळ्या नागरिकांना सांगतो की हा देश आजही संविधानाचा असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात सांगितलं की हे संविधान मनुस्मृतीच्या विरोधात आहे. या देशामध्ये 2 प्रकारचे कायदे आहेत. एक मनुस्मृतीचा कायदा आहे जो वैदिक हिंदू धर्माने केला, उच्च वर्णाने केला, जो कायदा आम्हाला घरं, गावठाण, जमिनी, जंगल, शिक्षण, आरक्षण, धर्म यांचे अधिकार नाकारतो.
आणि म्हणून संविधानाच्या अंतर्गत जो आमचा संघर्ष आहे, समतेचा संघर्ष आहे, सामाजिक न्यायाचा संघर्ष आहे, तो रस्त्यावर लढल्याशिवाय यशस्वी होत नाही. या संघर्षासाठी जीव की प्राण करणारे सगळे गावठाण हक्कातले कार्यकर्ते आहेत. विकास पाटील असतील, किरण पाटील असतील, कुणाल लोंढे असतील, यांना मी धन्यवाद देतो. अनेक गावकऱ्यांना धन्यवाद देतो. मुंबईतल्या कोळी समाजाला मी धन्यवाद देतो की ज्यांनी वरळी कोळीवाडा लढून मिळवलेला आहे. 12 कोळीवाड्यांचं सीमांकन झालेलं आहे. त्या सीमांकनाचा अर्थ शासनाला कळत नसेल तर पुन्हा एकदा मी येऊन सांगतो की सीमांकन करणं, गावठाण प्रस्थान करणं म्हणजेच जमीन मालकी हक्कांचा संघर्ष आहे. हा जमीन मालकी हक्कांचा संघर्ष मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श देऊन सांगतो की बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर असले तरी चौदार तळ्यासाठी महाडला गेले होते. कुळ कायद्यासाठी अलिबागच्या आगरी कोळ्यांच्या घरी गेले होते, बोंबील निवट्या खाल्ल्या होत्या आणि याच पद्धतीनं त्यांनी मनुस्मृती दहन केलं. चिरणे जंगल सत्याग्रहाचे केसेस घेतल्या. वकील जर लोकांच्या बरोबर नसतील, वकील जर ग्राउंडवर नसतील तर त्यांना कुळ कायदा काय, वहिवाट काय, ताबे कब्जा काय काही कळत नाही. आणि म्हणून सिडकोचे अधिकारी एसी ऑफिसमध्ये बसून सांगतात की तुमच्या घराखालची जमीन त्यांच्या नावाने केलंय. इथे आलेले मराठा तहसीलदार, इथे आलेले ब्राह्मण कलेक्टर या लोकांनी आगरी कोळ्यांना मागच्या काळात फसवलेलं आहे. ती चूक आमच्या लक्षात आली नव्हती पण आता लक्षात आलेली आहे. आणि म्हणून घराखालची जागा नावे करण्याचं जे आंदोलन आहे, गावठाण आणि घर हक्काचं आंदोलन, याला सढळ हस्ते मदत करा. सगळ्या वकिलांनी या आंदोलनात उभं राहावं. पुन्हा एकदा कोणाला माझ्या वक्तव्याचा राग आला असेल चुकून मनातून, त्यांची माफी मागतो. त्यांना एवढंच सांगतो की संविधानाचा अर्थ हे नेहमी न्यायालय सांगतात आणि न्यायालयात जाण्याचा मार्ग वकिलांच्या माध्यमातून जातो. अलीकडेच या निवडणुकीच्या सगळ्या धामधुमीत निवडणूक आयोगाच्या चुकीच्या निर्णयामध्ये काही नागरिक, पत्रकार वकिलांना बाजून करून न्यायालयात गेलेले आहेत. कदाचित मला असं वाटतं की एखाद्या केसमध्ये मला स्वतःला न्यायालयात जावं लागेल, कारण हा सगळा आमचा इतिहास आहे, लढवय्या आगरी कोळ्यांचा इतिहास आहे, तो न्यायालयाला सांगावा लागेल. सन्माननीय न्यायमूर्तींना या सगळ्या निवेदनातून मी नम्र विनंती करतो की इथल्या गावकऱ्यांना, इथल्या आदिवासींना, इथल्या एससीना, इथल्या एसटीना, इथल्या ओबीसीना कधीतरी न्यायालयात बोलवा. इथल्या गरिबांच्या घराची काय अवस्था आहे तुम्ही समजून घ्या. सिडकोने ह्या जमिनी विकून नफा कमवला. सेजला हजारो कोटींच्या जमिनी दिल्या, आजही ते देत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये गरिबांच्या घरांसाठी जी सिडकोची स्थापना झाली ती ध्येयातून चुकलेली आहे. आता ती सिडको बिल्डर आणि व्यापाऱ्यांच्या हातात गेली आणि यामुळे हा सगळा घोळ होतोय. न्यायालयाने इकडे लक्षात घ्यावं. ज्यांनी कोणी अनधिकृत बांधकामाची याचिका टाकली आणि ती आगरी कोळ्यांच्या विरोधात गेली असेल तर जे ते याचिका करते होते त्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईचे मूळ मालक आगरी कोळी, भंडारी, 7 बेटांचे मालक असतील, नवी मुंबईचे गावकरी असतील तर त्यांच्या घरांचा विस्तार त्यांच्या क्षेत्रात होणार. हा प्रश्न केवळ नवी मुंबईचा नाही, साऱ्या देशात आहे. देशातल्या नागरिकांच्या गावाचा, गावठाणांचा विस्तार झालाय. त्या ठिकाणी गावठाण विस्तार कायदा लागू करून गावाचा विस्तार आमच्या लोकांनी केला पाहिजे, सरकारने केला पाहिजे. ही नम्र विनंती करून माझं लांबलेलं हे जे सगळं भाष्य आहे हे पूर्ण करतो. या मधल्या काळात नेटचा प्रॉब्लेम आला, त्याबद्दल क्षमा करावी. नवी मुंबईतले गावठाण हक्कातले सगळ्यात मोठे नेते निलेश पाटील आणि विकास पाटील यांनी इथे उपस्थित राहून या माझ्या बोलण्याला एक चर्चेला महत्वाचं स्वरूप दिलं, त्यासाठी त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि अशा प्रकारची चर्चा या न्यायालयाच्या निर्णयाच्या बाबतीत, या GRच्या बाबतीत नवी मुंबईत प्रत्येक गावात लावावी अशी नम्र विनंती मी करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि स्वातंत्र्य हे अशा प्रकारचं असलं पाहिजे, स्वातंत्र्यासाठी बोललं पाहिजे, लढलं पाहिजे, कोणाला न घाबरता. आगरी कोळी कराड्यांचा जो वारसा आहे तो वारसा आम्ही जपला पाहिजे. पुन्हा एकदा ब्रिटिश राजवटीत घणसोलीकरांनी दिलेल्या धगधगत्या आंदोलनाची स्मृती जागी करून मी घणसोलीकरांना विनंती करतो की गावठाण हक्काची पहिली सभा ही घणसोलीत लागली पाहिजे आणि सरकारला दाखवून द्यायला पाहिजे, एकनाथ शिंदेना पण दाखवून द्यायला पाहिजे की तुम्ही आम्हाला फार काळ मूर्ख बनवू शकत नाही. आगरी कोळ्यांना मूर्ख बनवणं कोणालाही शक्य नाही. ज्यांनी हजारो वर्षे ही गावठाणं जपली, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे समुद्रातले मावळे आहेत, ज्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल यांना समुद्रात थांबवून ठेवलं आणि आमचं आरमार जर पेशव्यांनी बुडवलं नसतं तर देशावर गुलामगिरी आली नसती, हे पण सांगतो. त्याच्यामुळे स्वातंत्र्य युद्ध असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, कुळ कायदा असेल, गावठाण हक्क कायदा असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, मनुस्मृती दहन असेल, यामध्ये आगरी कोळी कधीच मागे नव्हते. देशाला कुळ कायदा देणारे आगरी कोळी लोक गावठाण हक्क कायदा सुद्धा देशाला देऊन सांगतील की बकाल वाढणारी शहरं जर मर्यादित ठेवायची असतील तर गावं दुरुस्त करा, गावांचा विकास करा, गावठाणाला अधिकार द्या. आणि गावांचा जर नियोजन आम्ही करू शकलो तर देशामधला बकालपणा, देशामधली जी घाण आहे ती कमी होईल. आणि जो समुद्र आपण सगळ्या महापालिकेने नासवलाय याला कारण ही अकराळ विक्राळ वाढणारं महामुंबई शहर आहे. कधीतरी गावांचं नियोजन करण्याची हिंमत सिडकोनी दाखवावी, नगर विकास खात्याने दाखवावे. लूट मिळते म्हणून लुटत जाऊ नका. एक दिवशी तुम्हाला उत्तर मिळेल आणि ते उत्तर या देशामध्ये
संपूर्ण भारतामध्ये आगरी कोळी भंडारीच देतील हे खात्रीने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय, जय एकवीर.